तर बघा मित्रांनो, आता आपल्याला तुमचं SIRचा फॉर्म तुमच्या BLOने भरलेला आहे का नाही हेच चेक करायचं. त्यासाठी काय करायचं बघा, इथं जे दिसते ना ECI-NET, हे जे उजव्या कोपऱ्यात खाली ECI-NET ह्या ॲपवर जायचं आहे. माझ्याकडं ऑलरेडी हे ॲप ओपन आहे. ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला असं सगळं काही इंटरफेस दिसणार आहे. इथे तुम्हाला लॉग इनसुद्धा करायचं आहे. लॉग इन फक्त OTP देऊन OTP टाकून लॉग इन करायचं आहे. वेगळं रजिस्ट्रेशन काय करायची गरज नाही. सुरुवातीला फक्त रजिस्ट्रेशन करावं लागते. त्यानंतर इथं काय घ्यायचं आहे, इथं यापूर्वी आपण बघितलेले वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी आहेत. इथं जो पहिला ऑप्शन आहे दिसतोय, पहिली खिडकी, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, वोटर सर्व्हिसवरती जायचं आहे. वरती बघा कंडक्ट ऑफ इलेक्शन आणि वोटर सर्व्हिस, याच्यावरती वोटर सर्व्हिसमधील वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म ह्याच्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर गेल्यानंतर काय इथं तुम्हाला फिल इन्युमेरेशन फॉर्म हिरव्या कलरमध्ये दिसते बघा, त्याच्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं जी एवढी फक्त माहिती जरी भरली तरी तुमचा फॉर्म भरला आहे का नाही हे तुम्हाला लगेच काही 0 मिनटामध्ये तुम्हाला कळणार आहे. 0 मिनटामध्ये कसं बघा, लगेच महाराष्ट्र टाकायचं, इथं स्टेट टाकायचा तुमचा, आणि इथं तुमचा वोटर ID क्रमांक किंवा EPIC ID टाकायचा आहे. शक्यतो EPIC ID सगळ्याकडे असतो. EPIC ID टाकायचा. EPIC ID कसा काढायचा, कुठून काढायचा हे तुम्हाला मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुला मी अगोदरच हा कॉपी करून घेतला होता. तुम्ही टाईप करू शकता पाहून किंवा लिहू शकता. तर बघा EPIC ID म्हणजे कुठून घ्यायचा कसा, आता हा EPIC ID आहे. हा EPIC, याच्यावरती EPIC ID कुठं येतो तर बघा, हे मतदान ओळखपत्र आहे ऑनलाईनचं. याच्यामध्ये वोटर ID पण असतो आणि EPIC ID हा दोन्ही सेमच असतो. या ठिकाणी इथं दिलेला आहे. तर इथं जो EPIC ID वरती आहे तो ह्या मतदान ओळखपत्रावरचा EPIC ID घ्यायचा. ह्याच्यावरती खूप सारे काय माहिती आहे, आपल्याला फक्त EPIC ID घ्यायचा आहे. चला, EPIC ID घेतला तुम्ही, लिहून घ्या किंवा कॉपी करून घ्या. इथं टाकायचं आहे. पेस्ट केला मी, आणि इथं काय म्हणायचं तुम्हाला, फक्त सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटलं की ॲटोमॅटिकली इथं काय येतं, युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड झाले. ठीक आहे. मोर डिटेल्स फॉर कॉन्टॅक्ट युअर BLO. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट युअर BLO. तुमच्या BLOला अधिक माहितीसाठी संपर्क करा. ठीक आहे, असं दिसतं या ठिकाणी. आणि जर तुम्हाला या ठिकाणी असं जर नाही दिसलं तर पुढची प्रोसेस येते की तुमचा फॉर्म भरण्याची पुढची प्रोसेस येते. ती कशी प्रोसेस येते मी तुम्हाला दाखवत होता. बघा, जरून चला, एखाद्याचा जर ते फॉर्म तुमच्या BLOने भरलेला नाही तर ते कसं दिसतं तुम्हाला सांगतो. दुसरा वेगळा आपण या ठिकाणी EPIC ID टाकून बघूया, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की कसं दिसतं बघा. जर ज्यांचा फॉर्म भरलेला नाही त्याचं कसं दिसतं तर बघा, आता हा वेगळा EPIC ID, वेगळा याचा EPIC ID आपण टाकू वेगळ्या व्यक्तीचा. नो, ठीक आहे. हा EPIC ID टाकला, डन म्हणायचं. इथं काय आता काय येते बघा, इथं काय येते, इथं सगळी पुन्हा फॉर्म भरण्याची इथं सगळी प्रोसेस येते. म्हणजे अशा पद्धतीने इथं सगळी प्रोसेस येते. ह्यांचं फॉर्म भरलेला नाही SIRचा, आणि पहिल्या व्यक्तीचा होता तो फॉर्म भरलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या BLOने तुमचा SIRचा फॉर्म भरलेला आहे का नाही हे तुम्ही अगदी 0 मिनटात चेक करू शकता. तर कशी वाटली माहिती कमेंट करून सांगा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.